जय भीम नमो बुद्धाय, जय संविधान, जय जवान, जय किसान। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि बाजूला व्हिडिओ बघा। तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणी। बघितला व्हिडिओ? वंदना चालू होती आणि त्या ताईच्या खांद्यावर मिट्टू बसलेला आहे बघा। पक्ष्यांना पण बुद्ध कळला, पक्ष्यांना पण बुद्ध कळला आणि त्या माऊलीची मानसिकता आणि बुद्धिमत्ता किती चांगली असेल। घराघरापर्यंत बुद्ध पोहोचलेला पाहिजे आणि बुद्ध पोहोचत आहे। आवडला तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय भीम लिहा, नमो बुद्धाय लिहा। बघा दिवाळीच्या वेळेस बाबासाहेबांना दीपदान केलं त्या माऊलीनं, त्या ताईनं, माझ्या बहिणीनं, माझ्या मायनं। विचार करा तुम्ही, दीपाचा प्रकाश होता, व्यंजन दिसून राहिले, तुम्हाला पैसा दिसून राहिले आजूबाजूनं आणि तो मिट्टू एक त्या ताईच्या खांद्यावर बसलेला होता आणि तो मिट्टू पण आनंद वंदनेचा आस्वाद घेत होता, स्वाद घेत होता। विचार करा, बघू शकता तुम्ही, आहे नाही का? म्हणजे त्या पोपटाला पण कळला की बुद्ध वंदना काय असतं, समजलं का? बुद्धा तुझ्या विनारे धरती होती सुनी, आज हे शब्द पडले बुद्ध वंदनेच्या माझ्या कानी। आणि पोपट तो पण बुद्धांच्या वंदनेचा आस्वाद घेत आहे। मुख्य प्राण्यांना, पक्ष्यांना, पशूंना, जनावरांना बुद्ध कळलेला आहे। बुद्ध श्वासात आहे, बुद्ध निसर्गात आहे, बुद्ध माणसात आहे, बुद्ध वैरीत आहे, बुद्ध काळजात आहे। विचार करा तुम्ही दादा। हा व्हिडिओ बुद्धांच्या विचारावर होणार आहे, तर प्लीज स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओ लंबा झाला असेल तर क्षमा करजा आणि काही चुकीचा बोललो असेल तर मला माफ करजा। मला युद्ध नको, मला बुद्ध पाहिजे, कारण बुद्ध हा भारताने ओळखला जाते, भारत हा बुद्धाने ओळखला जातो, कारण हे भारताची धरती, बुद्धांची धरती आहे। अशोक सम्राटनं सातबाऱ्याची धरती आहे। आपण म्हणतो ना, हे माय वावर, हे माय जागा, हे माहिती, अरे हे सातबारा अशोक सम्राटच्या नावावर आहे बरं। आणि हा सातबारा अशोक सम्राटच्या नावावर आहेच आहे, पण ही भारत भूमी बुद्धांच्या पावलांनी स्पर्श झालेली धरती आहे। विचार करा, आणि आपण त्या भारतात आपण राहतो आणि जातीवाद, संघर्षवाद, शांतती भंग होऊन राहिलेले आहे ह्या भारतात। विचार करा तुम्ही दादा, वैचारिक गोष्ट असायला पाहिजे, पण नाही। आपण जातीमध्ये, धर्मामध्ये भांडणं करून राहिलो। आता तुम्ही दृश्य बघितलंच आहे, प्राण्यांचं दृश्य बघितलं आहे, पक्ष्यांचं दृश्य बघितलेलं आहे। ते पक्षी पोपट खांद्यावर बसलेला आहे, वंदना चालू आहे बुद्धांची स्तुती चालू आहे। बुद्ध परमेश्वर नाही, बुद्ध एक मानवता आहे, आईच्या पोटातून जन्म घेतलेला एक मानवता। बुद्धाने बोधिसत्व प्राप्त केलं, बुद्धाने एक त्याग निर्माण केला, आचार निर्माण केला, निर्वाण निर्माण केलं। मरण काय आहे हे चित्त शांततेनं ऐकण्यासाठी बुद्धाने तपस्वी एक धारणा निर्माण केली, एक तपस्वी, एक मुनी म्हणू शकतो आपण, एक संन्यासाचं एक परिधान वस्त्र निर्माण केलं। आणि जगाला एकच सांगायचं आहे की तुमच्यामध्येच तुमचं निवारण आहे, तुमच्यामध्ये तुमचं निवारण आहे। अत्तदीप भव, स्वयं प्रकाशित हो जा। स्वतःतला प्रकाश तूच आहे, इतर आजूबाजूला प्रकाश पाहू नकोस, आजूबाजूला प्रकाश ढूंढू नकोस, तुझ्यामध्येच प्रकाश आहे, बुद्धाने सांगितलं दादा। त्या कारणामुळे मी तुम्हाला हेच सांगून राहिलो की व्हिडिओ तुम्हाला बोरिंग वाटेल दादा, क्षमा करजा मला।
कारण अनफळ माणूस आहे दादा, जे मनात येते बघतो. क्षमा करता दादा. बुद्धाचा विषय चालला तर बुद्धासाठी शब्द अनेक आहे. बुद्ध एक राजेशाही होते. आता आपण बघतो आताचे महामात्मे ऋषीमुनी बघतो आपण, आताचे महाराज बघतो आपण. भिकारी राहते, पैसा गोळा करते आणि बलात्कार करते, आई बहिणींचे बलात्कार करते. जसे आसाराम म्हणा, राम रहीम म्हणा, बघू शकता तुम्ही मार्केट मधले महाराज. मग विचार करा, मला तुम्हीच सांगा की जो माणूस राजा होता आणि त्याने आपला राजपाट सगळं त्यागून एक संन्यासीचा वस्त्र परिधान केलं आणि राजत्याग करून, आपल्या पतीला त्यागून, आपल्या मुलांना त्यागून त्याने एक सत्य शोधण्यासाठी जंगलात शिरला. कारण त्याचं एकच ध्येय होतं की मला एक सत्य काय आहे जीवनात ते मला जाणून घ्यायचं आहे, तोपर्यंत मी उठणार नाही. मग विचार करा तुम्ही, त्या माणसाचं ध्येय असं होतं की मला उठायचं नाही आहे. माझं जोपर्यंत मी ध्येय लक्षात घेणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही, तोपर्यंत मी घरी जाणार नाही. बोधिसत्वाला त्यांचा राहुल मुलगा बोलवायला आला, राहुल संन्यासी झाला. मग विचार करा अंगुलीमाल सारखा एक विद्रोही राक्षस डाकू अंगुलीमाल, तो बुद्धाच्या शरणी जाऊन प्रबुद्ध झाला. मग विचार करा तुम्ही, कारण बुद्धाचा मार्ग हा अहिंसेचा मार्ग आहे, हिंसेचा नाही. आणि पक्ष्यांना पण बुद्ध दिसला, जनावरांना बुद्ध दिसला. मग विचार करा, कारण बुद्धाशिवाय पर्याय नाही. बरं, ज्याला सत्य जाण्याचं असेल, जीवनात काय आहे तुम्हाला शांतता बघायची असेल तर बुद्धाच्या, धम्माच्या, संघाच्या समुद्रात उडी टाकावं लागेल, तेव्हा तुम्ही शांत व्हाल, नाही तर नाही होऊ शकाल. कारण आजकालचे लोक शांततेसाठी बाहेर देशात फिरतात, इकडे फिरतात, तिकडे फिरतात. शांतता तुमच्या मनातच आहे. कारण बुद्ध त्याच्यापाशी असेल, बुद्धाचे तत्व त्यांच्या मनात असेल, तो माणूस शांत असतो. त्या कारणामुळे दादा सगळ्या घरात बुद्ध पोहोचला पाहिजे, हेच माझा एक शब्द आहे, ह्याच माझा ह्यासाठी एक व्हिडिओ आहे मी ज्या माध्यमातून मी तुम्हाला बनवला आणि दाखवण्याचा प्रयत्न एकच केला की बघा किती माऊलीच्या घरी एक तोता म्हणून, मिट्टू म्हणून, एक पॅरेट म्हणून एक पक्षी आहे. तो पक्षी बघा बुद्ध मंदिरात कसा गुंतला, कसा रमला. मला हे दाखवायचा दृष्टिकोन आहे माझा की बघा पक्ष्यांना बुद्ध समजला पण माणसांना नाही. त्या कारणाने सांगतो बुद्ध वंदना दररोज घेत जा घरी. जय भीम, नमः बुद्धाय.